नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या स्टोरीचे नाव आहे गुंतता हृदय हे. कथा रेखा नापर. चल उतर लवकर, स्टेशन आलं. मानसी स्टेशन आलंय, पण चर्नी रोड. चर्चगेट यायला अजून 2 स्टेशन आहेत. झोपली होतीस का? चांगली जागी आहे मी. चर्नी रोडलाच उतरायचे, चल लवकर. मानसीने सुरभीला खाली उतरण्यास भाग पाडले. एरवी बडबड करणारी मानसी आज दादरला चढल्यापासून डोळे मिटून गप्प बसली होती. मानसी, बरं वाटत नाहीये का? आज अगदी गुमसुम आहेस. तेच सांगायचे तुला. चल समोरच्या हॉटेलात बसूया. काय बिघडलं असेल हिचं? सुरभीच्या मनात तर्कवितर्काची चक्रे फिरू लागली. सुरभी, आईबाबांनी माझं लग्न ठरवलंय. काय? तुला न विचारताच? बाबांनी म्हणे त्यांच्या मित्राला श्यामकाकांना वचन दिलं होतं, त्यांचा महेशशी माझं लग्न होईल असं. इतके वर्ष कधी उल्लेख केला नाही तो. बोलू नये पण बोलतेच. संसाराचा गाडा ओढायला माझा पगार हवा होता ना. खरेच होते ते. तिच्या बाबांचा तुटपुंजा पगार घर चालवायला अपुरा पडत होता. मानसी शिकवण्यासुद्धा करीत असे. ती BA झाली. तिला MA करायचे होते. मानू, एका डिग्रीपर्यंत शिक्षण पुरे झालं. आता नोकरी शोधायला लाग. माधवचं शिक्षण व्हायचंय, त्याला इंजिनिअरिंग करायचं आहे. माझ्या एकट्याच्या मिळकतीत ते शक्य नाही. नशिबाने तिला लवकरच नोकरी मिळाली. नोकरी करताना तिने MA अर्थशास्त्र केले. तिला बढती मिळाली. तरीही तिच्या लग्नाचा विचार वडिलांच्या मनाला शिवला नाही. ऑफिसातील रमेश दिगेबरोबर तिचे सूर जुळले होते. कितीतरी दिवस त्यांच्या भेटीगाठी चालू होत्या. मेड फॉर इच अदर जोडी होती. त्या अवधीत तिने दुसऱ्यांदा MA राज्यशास्त्र केले. ती ऑफिसर झाली व आता वडिलांनी लग्नाचा प्रस्ताव मांडला, कारण माधवचं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण होत आलं होतं. सुरभी तिची अगदी सख्खी मैत्रीण असल्यामुळे तिला मानसीच्या जीवनपथाची समग्र माहिती होती. मानसी, रमेशचा विचार केलायस का? तू सांगितलंस का आईबाबांना? ते काही ऐकून घ्यायला तयारच नाहीत. मला शपथ घातली त्यांनी. शिवाय धमकीसुद्धा दिली की महेशशिवाय दुसऱ्या कोणाशीही मी लग्न केलं तर ते जीव देतील. तसा महेश सर्वच बाबतीत रमेशपेक्षा उजवा होता, पण प्रेमात गुंतलेले मन कधी असला विचार करत नाही. मग आता तू काय ठरवलंस? महेशशी लग्न करण्याखेरीज काही पर्याय ठेवलाच नाही आईबाबांनी, नाहीतर आत्महत्या. खुळी की काय तू? जीव कसपटा समान आहे का फेकून द्यायला? पण रमेशचं वाईट वाटतं ग. हो ना, त्याला हे सांगायला हवं. जीवावर येतंय अगदी. सुरभी, तू सांगशील का ग प्लीज? छे छे, ही तुमच्यातली वैयक्तिक बाब आहे. मी कशी लुडबुड करणार त्यात? पण तू आम्हा दोघांची जवळची मैत्रीण आहेस ना. मी माझ्या नकारावर ठाम नाही राहू शकले. शेवटी मलाच ते काम करावे लागले. डोके दुखत होते म्हणून कॅन्टीनमध्ये कॉफी घ्यायला चालले होते. रमेश कॅन्टीनमधून बाहेर येताना दिसला. परतण्याचा विचार करीत होते. सुरभी, बरं झालं भेटलीस. चल मी परत येतो. कॅन्टीनमध्ये मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. रमेश, मी घाईत आहे रे. खूपच डोकं दुखत होतं म्हणून क्रोसिन घेतली. वर गरम कॉफी घेते, म्हणजे बरं वाटेल. मी तुझा जास्त वेळ घेणार नाही. फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. या धर्मसंकटातून सुटका नसल्याची सुरभीची खात्री पटली. कोणता प्रश्न पडलाय तुला? वेड पांघरून पेडगावला गेले. सुरभी, हल्ली मानसीला काय झालंय? फोन केला तर कट करते आणि माझ्या वाऱ्याला सुद्धा उभी राहत नाही. माझं काही चुकलं का? तो इतका काकुळतीला येऊन बोलत होता की तिला सांगणे भाग पडले. हे बघ रमेश, तू सुरभीविषयी गैरसमज करून घेऊ नकोस. तिच्या आई वडिलांनी तिचं लग्न दुसऱ्या मुलाशी ठरवलंय. रमेश जवळजवळ किंचाळलाच. ठरवलं सुद्धा? हिला न विचारता कसं शक्य आहे? तसंच आहे. तिच्या वडिलांनी त्याच्या मित्रांना वचन दिलं होतं. ते वचन मानसीने का पाळायचं? मी कोर्ट मॅरेज करायला तयार आहे. आमच्या घरातले तिला आनंदाने स्वीकारतील. सुशिक्षित, सुंदर, सुस्वभावी मानसी कोणालाही आवडेल अशीच होती. ते सगळं खरं असलं
तरी तिच्या आईवडिलांनी तिला शपथ घातली आहे. ठरवलेल्या मुलाशी लग्न केलं नाहीस तर जीव देऊ अशी धमकीसुद्धा दिली आहे. हे सगळं सांगायचा धीरच होत नाही आहे तिचा. नाईलाज आहे रे. मग काय बोलणंच खुटलं असे म्हणून लांब उसासा सोडून निराश मनाने तो निघून गेला. मानसीला सांगितल्यावर ती रडरड रडली. पुढच्याच आठवड्यात रमेशची अहमदाबादला बदली झाली. म्हणजे त्याने करवूनच घेतली. तो गेल्यावरच आम्हाला ते कळले. सुरभी माझ्या जगण्यातला रसच संपलाय. रस काढल्यावर उरलेल्या चिपाटासारखा आयुष्य माझं. काहीही माझ्या प्रेमाची परवड. मरत नाही म्हणून जगायचं. अशी निराश नको होऊस मानसी. तुझ्या जीवनातल्या नवीन पर्वाला आरंभ होतोय. काहीही कारणाने का असेना तू महेशला जीवनसाथी म्हणून स्वीकारला ना, मग त्याच्याशी प्रामाणिक राहा. रमेशने बदली करून घेतली ते एका अर्थी बरंच झालं. मला तर त्याची फसवणूक केल्यासारखं वाटते. तर मित्रांनो, पुढील भाग लवकरच येईल आणि स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.